आपण बघतोय किंवा राज ठाकरे मातोश्री निवासस्थानी जातानाची ही दृश्य बघतोय। राज ठाकरेंनी एक गोष्ट तर स्पष्ट केलेली आहे की या भेटीमध्ये काही महापालिका निवडणुकांच्या संदर्भात चर्चा कशी होणार, कारण मी आईसोबत आलेलो आहे। तर ही गोष्ट त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केली। आपण बघतोय या भेटीगाठी कशा झालेल्या आहेत, तर पहिली भेट मराठी विजयी मेळाव्याच्या निमित्तानं 5 जुलैला वरळी डोममध्ये झालेली। दुसरी भेट झालेली आहे ती म्हणजे 27 जुलैला मातोश्री या निवासस्थानी उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं राज ठाकरे अचानक पोहोचले आणि त्यांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या। त्यानंतरची पुढची भेट झाली ती शिवतीर्थावर। खरं तर तेव्हा गणेशोत्सवाचं निमित्त होतं आणि त्या निमित्तानं उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे या शिवतीर्थावर पोहोचले आणि त्यांनी गणरायाचं दर्शन घेतलं। त्यानंतरची भेट झाली 10 सप्टेंबरला आणि त्यावेळी शिवतीर्थावरच भेट झाली होती। राज ठाकरेंच्या आईच्या भेटीला मी पोहोचलोय असं उद्धव ठाकरेंनी त्यावेळी स्पष्ट केलेलं होतं। आणि त्यानंतरची जी 5वी भेट झाली ती बीकेसी मध्ये झालेली होती। खरं तर राऊतांच्या नातवाचं बारसं होतं आणि त्या बारशाच्या निमित्तानं हे दोन्ही नेते पोहोचले आणि त्यानंतर अचानकपणे राज ठाकरे हे मातोश्रीवर आले आणि तिथे देखील त्या दोघांमध्ये भेट झाली। ही 5 ऑक्टोबरची भेट होती, गेल्याच आठवड्यातली, आणि आता ही 6वी भेट आज होतीये। त्यामुळे 3 महिन्यातली 6वी भेट, कौटुंबिक भेट। आणि अर्थात जसं अक्षयने आपल्याला सांगितलं की या दोन नेत्यांच्या तर भेटीगाठी होत आहेत, मात्र कार्यकर्ते जवळ येत आहेत, पदाधिकारी जवळ येत आहेत, मनसे आणि शिवसेनेचे नेते जवळ येत आहेत वेगवेगळ्या आंदोलनांच्या निमित्तानं किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्तानं। त्यामुळे आपण सगळ्या स्तरावर आपण पाहतोय की मनसे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते जवळ आलेत। त्यांच्यामधले जे मतभेद होते, जे एक अतिशय कटुता होती, ती कटुता कमी होतीये आणि आज आपण बघतोय की पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मातोश्री निवासस्थानी एकत्र आलेले आहेत। सहकुटुंब त्यांचं जेवण होतंय, हा सगळा जेवणाचा सोहळा होतोय आणि 1.25 तासापासून राज ठाकरे हे मातोश्री निवासस्थानी आहेत। आपण पुन्हा एकदा मातोश्रीच्या बाहेर अक्षय आहे, अक्षयकडे जाऊयात। अक्षय, जसं मी सांगितलं की 1.25 तास उलटलेला आहे, राज ठाकरे अजूनही आहेत। अर्थात राज ठाकरेंनी जसं सांगितलंय त्याप्रमाणे ते फार काही बोलतील अशी शक्यता नाहीये, मात्र उद्याच्या मोर्चाबद्दलही आपण बोलूयात, कारण ज्याचा तू उल्लेख केलेला आहेस की कार्यकर्ते जवळ येत आहेत, नेते जवळ येत आहेत। ठाणे महापालिकेच्या दृष्टीनं पण एक बैठक झालेली आहे सगळ्यांची एकत्र। किती महत्त्वाच्या आहेत या सगळ्या घडामोडी होणं, कारण जी कटुता होती गेल्या अनेक वर्षांपासून, ती कटुता आता सगळ्या स्तरावर मिटताना दिसते। माधवी, एक विश्लेषणात्मक बोलायचं झालं तर आपण राजकीय प्रतिक्रिया जर आपण पाहिल्यात तर अजूनही कोणतेही विरोधक आहेत, म्हणजे महायुतीतले जे नेते आहेत ज्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे आधीपासून लढत आहेत, राज ठाकरे देखील त्यांच्यासोबत येण्याची शक्यता आहे, तर कोणतेही महायुतीतले नेते हे आतापर्यंत तरी राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येतात याच्यावर टीका करून बोलत नाहीयेत। मगाशी प्रवीण दरेकर देखील बोलले की 2 भाऊ आहेत, 2 भाऊ एकत्र येताना आम्हाला आनंद आहे। याच्या आधी देवेंद्र फडणवीस देखील बोललेले होते की 2 भाऊ एकत्र येताना आम्हाला आनंदच आहे। कौटुंबिक ह्या गोष्टी आहेत आणि कौटुंबिक गोष्टी व्हायलाच पाहिजे, म्हणून भावांमध्ये कटुताही जायलाच पाहिजे, असं देखील त्यांनी उपरोधिकपणे म्हटलेलं होतं। दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी देखील असंच म्हटलेलं आहे की भावाभावांनी एकत्र आले तर आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे त्याचा। त्यामुळे जोपर्यंत राजकीय युती हे 2 भाऊ जाहीर करत नाहीत तोपर्यंत जे महायुतीतले नेते आहेत किंवा महायुतीतले पक्ष आहेत ते अजून तरी त्यांच्या राजकीय टीका करत नाहीयेत। मात्र एकदा का त्यांनी राजकीय युती जाहीर केली की त्यानंतर मात्र राजकीय टीका होणार हे निश्चित आहे। त्याच्यामुळे युती जाहीर करायला थोडासा वेळ घेतला जातोय। आता त्यासाठीच एक पार्श्वभूमी तयार केली जात होती आणि त्याचाच एक टप्पा आपल्याला उद्या दिसून येणार आहे। आता उद्या काय आहे ठाण्यामध्ये, तर उद्या ठाण्यामध्ये एक मोठा मोर्चा निघणार आहे, ज्या मोर्चामध्ये अविनाश जाधव हे मनसेकडून नेतृत्व करतील आणि राजन विचारे हे उबाठाकडून नेतृत्व करणार आहे, शिवसेनेकडून नेतृत्व करणार आहेत। आता या दोन्ही नेत्यांनी एकत्र येऊन 2 दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये एक ट्विस्ट देखील होता की त्यांनी भाजपला देखील आमंत्रण दिलं की तुम्ही देखील आमच्या बरोबर या, आपण या मोर्चामध्ये एकत्र हा मोर्चा तो काढूया। किंवा महापालिकेच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात असेल, रस्त्यांची कामं असतील किंवा निकृष्ट दर्जाचे रस्ते असतील त्यांच्या असेल, घोडबंदरच्या वाहतूक कोंडीच्या विरोधात असेल, त्यामुळे यामध्ये भाजप देखील त्यांच्यासोबत आहे का हा एक प्रश्न निर्माण झाला। आणि भाजपने देखील वेळोवेळी, मग संजय केळकर असतील किंवा गणेश नाईक असतील, यांनी वेळोवेळी ठाण्यातल्या भ्रष्टाचाराबद्दल किंवा ठाण्यातल्या शिवसेनेच्या नेत्यांबद्दल, एकनाथ शिंदे यांच्याबद्दल देखील नाव न घेता टीका केलेली आहे। वारंवार संजय केळकर यांनी महापालिकेतले भ्रष्टाचार उजागर केलेले आहेत। त्यामुळे कुठे ना कुठे या मोर्चाला भाजपला देखील या 2 नेत्यांनी निमंत्रण दिलं। पण मुद्दा हा आहे
की हे दोन नेते म्हणजे अविनाश जाधव आणि राजन विचारे हेच दोन नेते स्थानिक पातळीवरचे तो मोर्चा काढतात आणि हा मोर्चा महापालिकेच्या दृष्टीने महत्त्वाचा असणार आहे, कारण की या मोर्चाच्या माध्यमातून कुठे ना कुठे ठाण्यामध्ये हे दोन पक्ष एकत्र आहेत हा संदेश दिला जातोय आणि त्या संदेशातून येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये दोन ठाकरे बंधू एकत्र आहेत हा संदेश दिला गेलेला आहे किंवा दिला जाणार आहे आणि आम्ही तुमचे प्रश्न हे सातत्याने मांडू, त्यामुळे महापालिकेसाठी आम्हाला तुम्ही मतं द्या हे देखील उद्यापासून सुरू झालं. त्यामुळे एक प्रकारे हा कुठे ना कुठे उद्यापासून महापालिकेच्या निवडणुकांच्या दृष्टीने दोन्ही पक्ष एकत्र आल्याचा संदेशच आहे. अधिकृत नसला तर देखील हा संदेश मात्र उद्याच्या त्या मोर्चामधून ठाण्यातल्या मोर्चामधून दिला जाणार आहे. अक्षय, आणखी एक प्रश्न तो म्हणजे आपण जेव्हापासून मेळावा झालाय, पहिला मेळावा जो पार पडला मराठी भाषेसाठी, तेव्हापासून पाहतोय उद्धव ठाकरे वारंवार एकच वाक्य सांगतायत, ते म्हणजे आम्ही एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी. मात्र राज ठाकरे त्या संदर्भात फार काही बोलताना दिसलेले नाहीयेत. कुठलेही राजकीय वक्तव्य राज ठाकरे टाळतायत किंवा ते बोलत नाहीयेत जेवढं उद्धव ठाकरे बोलतायत किंवा दर्शवतायत. तर कुठेतरी आता ती वेळ जवळ येते घोषणा करण्याची आणि त्यासाठी तू जसं म्हणालास की ग्राउंड तयार केलं जाते, तशी परिस्थिती निर्माण केली जाते आणि त्याच दृष्टीने महत्त्वाचं पाऊलही पडतं. आपण या संदर्भात बोलूयातच अक्षय. या दृश्यांवरही आपल्याला बोलायचं आहे, कारण आता 1.25 तास उलटून गेलेला आहे, अजूनही राज ठाकरे मातोश्रीवर आहेत. या सगळ्या घडामोडींकडे आपलं लक्ष असणारच आहे. मात्र बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेण्याची वेळ झालेली आहे. लगेचच परततोय, पाहत राहा एबीपी माझा. राम बंधू लोणचं. आता प्रत्येक जण आहे लकी, कारण कॅशबॅक आहे नक्की. गोल्ड जिंका, मोबाईल जिंका, सोबत शानदार कार